संदर्भातला अध्यक्ष महोदय उत्तर देऊ दे। जर लक्ष वेधून घेतलेलं आहे तर त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे। उत्तरच ऐकून घ्यायचं नसेल तर लक्ष वेधी मांडे। सन्मान्य सदस्य महोदयांनी जी या ठिकाणी शासनाचं आणि विभागाचं लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टिकोनातून ही लक्षवेधी मांडलेली आहे। संबंधित जी मदतनीस आहे मयत शांता जयंतीलाल तडवी यांची 1 सप्टेंबर 1996 रोजी 50 रुपये मानधनावर नियुक्ती ही तत्कालीन प्रशासनाच्या किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। तदनंतर नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये 2006 मध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून 740 मानधन नियुक्ती ही करण्यात आलेली होती। संबंधित जी मयत अंगणवाडी मदतनीस आहे यांच्या जाऊबाई श्रीमती सुमित्रा रोहिदास तडवी या बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या जागी कामकाज करत होत्या। खरं तर अंगणवाडीची इमारत नसताना अंगणवाडी ही शांती जयंतीलाल तडवी यांच्याच घरात ती अंगणवाडी भरत होती आणि त्यांची जाऊबाई ही त्यांच्या नावाने खोटी कागदपत्र त्या ठिकाणी तयार करून तिथं कामकाज करत होत्या। आधार कार्ड इतर जी काही शासकीय कागदपत्र असतात त्याच्यामध्ये सुद्धा सुमित्रा रोहिदास तडवी या ज्या आहेत त्यांनी बनावट कागदपत्रे करून पोषण आहार वाटप असेल आणि इतर ज्या अंगणवाडीच्या बाबी आहेत ह्या त्यांच्या माध्यमातून ते काम होत होतं। शांता जयंतीलाल तडवी यांची 11 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले आणि शांता जयंतीलाल तडवी यांच्याऐवजी काम करत असल्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सन्मान्य आमदार महोदयांनी ज्या वेळेला त्या संदर्भातली तक्रार ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे 21 फेब्रुवारी 2025 मध्ये केली, त्यावेळेला लगेचच 24 फेब्रुवारी 24/2/2025 मध्ये या संदर्भातली समिती ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या यांना सूचना देऊन त्या ठिकाणी स्थापन केली। तदनंतर या समितीचा अहवाल हा कागदपत्रांची तपासणी करून ही साधारणपणे 24/3/2025 मध्ये त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि 20 मे रोजी या संदर्भातला FIR सुद्धा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे।